नमस्कार मित्रांनो, मी निखिल स्वागत करतोय आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल शुभ रिअल इस्टेटवर। तर आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक असा प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये आपल्याला 1 RK आणि 1 BHK मध्ये 3 व्हेरियंट्स बघायला मिळणार आहेत। छोट्यापासून मोठ्या एरियापर्यंत आपला याच्यामध्ये साईज असणार आहे। 1 BHK मध्ये आपल्याला 3 साईज बघायला भेटेल, ज्याची प्राइसिंग सुरू होते जवळजवळ 41 लाखापासून ते 45 लाखापर्यंत। प्रोजेक्टचं जर लोकेशनचं बोलायचं झालं तर उल्वे नवी मुंबई या लोकेशनला हा प्रोजेक्ट असणार आहे। G+7 ची बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगची ओसी आपल्याला डिसेंबर 2025 रोजी येणार आहे। जे काही आपल्याला नियर बाय मार्केट वगैरे आहे ते इसेन्शियल ज्या काही आपल्या गोष्टी असणार आहेत ते आपल्याला 50 ते 100 मीटरच्या रेडियस मध्ये मिळणार आहेत। एकदम प्राइम लोकेशन असणार आहे आणि आपल्याला इथनं स्टेशन पासून 5 ते 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर हा आपला प्रोजेक्ट असणार आहे। तर एकदम चांगल्या क्वालिटीचा प्रोजेक्ट घेऊन आलो। याच्यामध्ये इन्व्हेंटर सुद्धा अवेलेबल आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा फ्लॅट असणार आहे आपल्याकडे सेलसाठी। या फ्लॅटचा एरिया असणार आहे जवळजवळ 680 चा सेलेबल एरिया। कार्पेट त्याच्यामध्ये तुम्ही 38 किंवा 48% मायनस करून तुम्ही काढू शकता। सोबतच बघू शकता समोर जर जाता तर 4 फीटचा आपल्याला इथे पॅसेज मिळतोय। डोरची क्वालिटी जर बघायची झाली तर एकदम चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला वुडन फिनिश मध्ये इथे डोर मिळतोय। सोबतच तुम्हाला आयहोल इथे दिलेला आहे आणि इथे तुम्हाला ब्रँडेड क्वालिटीचे तुम्हाला इथे लॉक्स वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत। जवळजवळ लिव्हिंग रूमचा जर आपण एरिया बोलतोय तर जवळजवळ 14.9 च्या साईज मध्ये आपल्याला इथे लिव्हिंग रूमचा एरिया मिळतोय। समोरून बघू शकता की तुम्ही मोठी अशी आपल्याला विंडो सुद्धा मिळते आणि बघू शकता आपण इथं या बाजूला आपल्याला टीव्ही युनिट साठी जागा दिलेली आहे। तर आपला जर आपण सोफा युनिट जर या बाजूला जर सेट करता तर इथे थोडासा स्पेस वाचतो। या बाजूला किंवा या बाजूला आपण एक डायनिंग टेबल जो काय आहे तो इथं ऍडजस्ट करू शकता। तर हा एक लिव्हिंग रूमचा आपला एरिया होता, एक स्पेशियस असा आहे कारण हा या प्रोजेक्ट मध्ये सर्वात मोठा आपला 1 BHK असणार आहे। बाजूला जर जातोय तर सेम आपल्याला इथं पण 4 फूटचा पॅसेज मिळणार आहे आणि राईट साईडला जर बघता तर तुम्हाला मिळणार आहे कॉमन टॉयलेट बाथरूमचा एरिया। जवळजवळ 6x4 च्या साईज मध्ये मिळतोय, जिथे तुम्हाला इंडियन टॉयलेट मिळणार आहे। समोर तुमचा वॉश बेसिन येणार आहे आणि इथं असणार आहे तुमचा शॉवरचा एरिया। बाजूला तुमचा गिझरचा एरिया येणार आहे आणि तिकडे बघू शकता की व्हेंटिलेशन साठी तुम्हाला विंडो दिलेली आहे। तसेच तुम्हाला टाइल्स बघू शकता, चांगल्या कॉम्बिनेशन मध्ये इथे तुम्हाला टाइल्स दिलेले आहे। तुम्हाला अप टू बीम लेवल पर्यंत इथं टाइल्स बघायला मिळणार आहे। तर हा आपला होता कॉमन टॉयलेट बाथरूमचा एरिया। थोडा बाजूला जातोय तर आपल्याला लेफ्ट साईडला मिळतोय किचनचा एरिया। जवळजवळ 10x7 च्या साईज मध्ये आपल्याला इथे किचनचा एरिया मिळतोय। इथे एक मेन गोष्ट बघू शकता की इथे बघू शकता तुम्हाला वॉशिंग मशीन साठी अलॉटेड जागा दिलेली आहे। बाजूला तुमच्या फ्रीज साठी बघू शकता इथे तुम्हाला अलॉटेड जागा दिलेली आहे आणि एक मोठ्या साईजचा तुम्हाला एक किचनचा प्लॅटफॉर्म सुद्धा मिळतोय, जवळजवळ 2 ते 2.25 फूटचा आहे। तो तुम्हाला गॅस साठी इथे होल मारून दिलेला आहे। तुम्हाला एक डिसेंट साईजचा तुम्हाला इथे वॉश बेसिन मिळतोय आणि इथे तुमचा ॲक्वागार्डचा पॉईंट सुद्धा दिलेला आहे। चांगल्या साईजची तुम्हाला विंडो पण मिळते आणि तिथे तुम्हाला एक्झॉस्ट साठी कनेक्शन वगैरे दिलेलं आहे। तुम्ही टाईल बघू शकता अप टू बीम लेवल्स पर्यंत तुम्हाला इथे टाईल्सचा कॉम्बिनेशन बघायला मिळतोय। तर हा होता तुमचा किचनचा एरिया। त्याच्यानंतर थोडा आपण जर का पुढे जातोय तर आपल्याला मिळतोय मास्टर बेडरूमचा एरिया। जवळजवळ 11x10 च्या साईज मध्ये आपल्याला मास्टर बेडरूमचा एरिया मिळतोय। तर बघा हा असा आपला मास्टर बेडरूमचा एरिया आहे। तर याच्यामध्ये बघू शकता समोर तुम्हाला एक विंडो वगैरे दिली आहे। साईज एकदम खूप मोठी आहे फ्लॅटची, तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल। समोर बघू शकता तर इथे विंडो दिलेली आहे आणि या बाजूला आपला बघू शकता की टीव्ही युनिट साठी वगैरे आपल्याला इथे जागा दिली आहे। आपला एक चांगला ट्विन साईजचा बेड राहून तुम्हाला वॉर्डरोब साठी पण एक चांगली अशी जागा इथं या फ्लॅट मध्ये मिळणार आहे। तुमचा बघू शकता मास्टर बाथरूमचा तुमचा एरिया असणार आहे। हा बघा शॉवर एरिया तुमचा इथं दिलेला आहे आणि तुम्ही अँटीस्केटिक टाईल वगैरे दिलेली आहे। तसे तुमचा बघू शकता इथे गिझरचे पॉईंट तुमचे या बाजूला दिलेले आहेत। एक चांगली व्हेंटिलेशन साठी तुम्हाला इथं विंडो पण मिळालेली आहे। एक थोडा कर्व शेप मध्ये तुम्हाला इथेशी बाथरूम टॉयलेट बाथरूम मिळत आहे। इथे तुमचा बघू शकता बेसिनचा एरिया येणार आहे। फिटिंग्स थोडी बाकी आहेत, पोझिशनच्या वेळी ही जी काय पूर्ण फिटिंग्स बाकी आहे ती प्रोव्हाइड आपल्याला करण्यात येईल। एकदा फ्लॅटचा आपण वॉक अराउंड घेऊया, त्याच्यानंतर या फ्लॅटच्या नियर बाय एरियाज आणि ही जी काय हा जो काय मोठ्या साईजचा फ्लॅट होता याच्या प्राइसिंग बद्दल आपण बोलूया। तर या फ्लॅटच्या नियर बाय एरियाज मध्ये खारकोपर रेल्वे स्टेशन जो की 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर असणार आहे। तसेच इथे जो काही मार्केट एरिया आहे तो तुमचा 50 ते 100 मीटरच्या रेडियस मध्ये तुम्हाला मार्केट एरिया असणार आहे। तसेच जो काही डेल्टा टावर आहे जिथं तुम्हाला रोड जातोय नवी मुंबई अटल सेतूकडे, तर तुमच्या बिल्डिंग पासून जे काही अटल सेतू एंट्री असणार आहे तिथे जवळजवळ तुमच्या बिल्डिंग पासून 5 मिनिटाच्या अंतरावर असणार आहे। तसेच जो काही दिबा पाटील नवी मुंबई इंटरनॅशनल बनतोय ते तुमच्या बिल्डिंग पासून हार्डली 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर असणार आहे। तर या फ्लॅटचा सेलेबल एरिया होता 680 चा आणि या फ्लॅटची प्राइसिंग असणार आहे 45 लाख प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस एक्स्ट्रा आणि ही जी काय प्राइसिंग आहे ती ऑन टेबल निगोशिएबल असणार आहे। त्याच्यामुळे तुमच्या पेमेंट शेड्यूलवर डिपेंड होतोय किती प्राइसिंग किती निगोशिएबल असणार आहे ती। तर फ्लॅट जर का तुम्हाला आवडला असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिजिटला येऊ शकता। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।